Next part is the magnetic, the torque acting on a current carrying coil when it is placed in external magnetic field. Okay, so torque acting on current carrying coil when it is placed in external magnetic field. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एखादी करंट कॅरिंग कॉइल जर सस्पेंड केली, लटकवली, लक्षात घ्या, तर त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होतो आणि त्या टॉर्कमुळे ती कॉइल काय होते, त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होते. ओके, ती सस्पेंड केलेली जी कॉइल आहे ती नेहमी मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन न राहण्याचा प्रयत्न करत असते, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज या पद्धतीची अरेंजमेंट असेल. सपोज इथे एक नॉर्थ पोल असेल ऑफ म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला एक नॉर्थ पोल साऊथ पोल पाहिजे. सपोज दिस इज द नॉर्थ पोल आणि या साईडला इथं का आहे, साऊथ पोल आहे. हियर देयर इज अ साऊथ पोल. ठीक आहे, आता नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. आता या ठिकाणी एक कॉइल मी जर या पद्धतीने सस्पेंड केली लाईक दिस, दिस इज अ करंट कॅरिंग कॉइल विच इज सस्पेंडेड इन मॅग्नेटिक फील्ड, लटकवलेली आहे. तर लक्षात घ्या, ही कॉइल जी आहे ती काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला राहणार आहे. कारण प्रत्येक कॉइलला स्वतःचा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतो. तर नॉर्थ पोलच्या म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा जो नॉर्थ पोल आहे त्या साईडला काय होणार आहे, कॉइलचा साऊथ पोल यायचा प्रयत्न करणार आणि कॉइलचा नॉर्थ पोल काय येणार आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या साऊथ पोलकडे अट्रॅक्ट व्हायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यामुळे ही जर सपोज मॅग्नेटिक फील्ड इज इन दिस डायरेक्शन आणि कॉइल जर या डायरेक्शन असेल तर काय होणार आहे, ती रोटेट व्हायचा प्रयत्न करणार आहे थीटा अँगल मध्ये. थीटा अँगल मध्ये जर म्हणजे त्या दोघांच्या मध्ये अँगल थीटा असेल. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, टॉर्कचा फॉर्म्युला काय येणार बघा, दॅट इज सपोज एम बार काय असेल, डायपोल मोमेंट ऑफ द कॉइल असेल. ओके, कॉइलचं डायपोल मोमेंट कसं काढायचं ते आताच आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, बी बार काय असेल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल आणि थीटा काय असेल, दोघांच्या मध्ये अँगल असेल. थीटा इज द अँगल बिटवीन इट इज एम बार अँड बी बार. एम बार आणि बी बार यांच्यामध्ये अँगल काय असेल, थीटा असेल. म्हणजे सुरुवातीला सेम डायरेक्शन नसणार आहेत. सेम डायरेक्शन असेल तर कॉइल त्याच आहे तशीच थांबणार आहे. ओके, ती काय रोटेट वगैरे होणार नाही. परंतु कॉइलचं डायपोल मोमेंट म्हणजे कॉइलचा ऍक्सिस आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये जर सर्टन काहीतरी अँगल असेल तर मात्र ती काय होणार आहे, रोटेट होणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावर टॉर्क इथे ऍक्ट होतो बघा. देन टॉर्क ऍक्टिंग ऑन कॉइल, हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा आहे. टॉर्क ऍक्टिंग ऑन कॉइल याचं डेरिवेशन जे आहे ते मॅग्नेटिझम या टॉपिक मध्ये आहे, लक्षात घ्या. टॉर्क ऍक्टिंग ऑन कॉइल, द टाऊ बार, टॉर्कला आपण सिंबल वापरतो टाऊ. ओके, सो टाऊ बार इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज एम बार क्रॉस बी बार असतं. ओके, किंवा हे आपण असं लिहू शकतो, डायपोल मोमेंट ऑफ कॉइलचा फॉर्म्युला काय आहे, एन आय ए. ओके, एन आय ए बार क्रॉस बी बार, किंवा हे असं लिहू शकतो मॅग्निट्यूडच्या स्वरूपात एम बी साइन थीटा येणार. कारण तुम्हाला माहित आहे क्रॉस प्रोडक्ट मध्ये ए बार क्रॉस बी बार म्हणजे ए बी साइन थीटा असतं. तसं एम बार क्रॉस बी बार म्हणजे काय येणार आहे, एम बी साइन थीटा येणार. किंवा एम म्हणजे एन आय ए बी साइन थीटा. सो हा टॉर्कचा फॉर्म्युला आहे. हा टॉर्कचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. ओके, काही एक्झाम्पल मध्ये हा आपल्याला वापरावा लागेल. टॉर्कचा फॉर्म्युला असतो एम बार क्रॉस बी बार. ओके, आणि एमचा फॉर्म्युला एन आय ए, तो तर तुम्हाला माहितीच आहे. तर एन आय ए बार क्रॉस बी बार किंवा एन आय ए बी साइन थीटा.
हा टॉर्कचा फॉर्म्युला येणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन अ कॉइल. आता याच्यानंतर आपल्याला सायक्लोट्रॉनचा पार्ट थोडासा स्टडी करायचा आहे. सायक्लोट्रॉन, सायक्लोट्रॉनचं कन्स्ट्रक्शन कसं आहे लक्षात घ्या. सायक्लोट्रॉनचा पार्ट आपण स्टडी करूया. सायक्लोट्रॉन, आता हे सायक्लोट्रॉन का आहे, तर सायक्लोट्रॉन हा हे एक डिव्हाइस आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला काय करता येतं, चार्जड पार्टिकलला ऍक्सेलरेट करता येतं. म्हणजे चार्ज पार्टिकलला व्हेरी हाय व्हेलॉसिटी देता येते. ओके, सो सायक्लोट्रॉन इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू, ओके, इट इज युज्ड टू accelerate charged particles. It is used to accelerate charged particles. Okay, so charged particles ला ऍक्सेलरेट करण्यासाठी सायक्लोट्रॉनचा वापर केला जातो. चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेट करायचं म्हणजे त्यांना व्हेरी हाय व्हेलॉसिटी देण्यासाठी आपण याचा वापर करतो. आणि चार्ज पार्टिकलला व्हेलॉसिटी कशासाठी द्यायची, तर हे हाय व्हेलॉसिटी चार्ज पार्टिकल किंवा हाय एनर्जी चार्ज पार्टिकल आपल्याला न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये वापरले जातात. म्हणजे न्यूक्लिअर डिसइंटिग्रेशन करायचं असेल, म्हणजे एका न्यूक्लियसला फोडायचं असेल, किंवा न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस करायची असेल, म्हणजे दोन न्यूक्लियस एकत्र जोडायचे असतील, जे न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये सायक्लोट्रॉनचा मोस्टली काय होतो, वापर होतो, की ज्याच्यामध्ये हाय व्हेलॉसिटी चार्ज पार्टिकल जे आहेत ते काय होतात, ऍटम किंवा न्यूक्लियसवर इन्सिडेंट केले जातात, कोलाइड केले जातात. म्हणजे सगळे कोलिजन एक्सपेरिमेंट जे आहेत त्या कोलिजन एक्सपेरिमेंट मध्ये काय करतो आपण, सायक्लोट्रॉनचा वापर करतो. सो सायक्लोट्रॉन इज यूज टू ऍक्सेलरेट चार्ज पार्टिकल्स. चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेट करण्यासाठी आपल्याला सायक्लोट्रॉनचा वापर करावा लागतो. ओके, आता सायक्लोट्रॉनचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. कन्स्ट्रक्शन ऑफ द सायक्लोट्रॉन इज लाईक दिस. ओके, तर याच्यामध्ये काय बघा, देर आर टू डी शेप्ड वेसल्स. दिसत आहेत का, इथं आहेत बघा. देर आर टू डी शेप्ड वेसल्स. हे काय इथं आणि हे दुसरं आहे. म्हणजे डी शेपचे हॉलो वेसल्स असतात असे. ओके, म्हणजे एक कम्प्लीट सिलेंडर जो आहे, कम्प्लीट सिलेंडर जो आहे तो तुम्हाला काय करावं लागेल, सपोज दिस इज सिलेंडर. कम्प्लीट सिलेंडरला काय करायचे, दोन पार्ट मध्ये कट करायचं. ओके, कट केल्यानंतर काय होणार आहे, दोन डी शेप्ड वेसल्स तयार होणार आहेत. ओके, सो सायक्लोट्रॉन मध्ये बघा काय होणार. सायक्लोट्रॉनचा फर्स्ट पार्ट आहे दॅट इज टू डीज. हा फर्स्ट पार्ट आहे. आता हे दोन डी शेप्ड वेसेल जे आहेत, दे आर कनेक्टेड टू हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग सोर्स. हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंटला ते जोडलेलं आहे. ते दिसते का तुम्हाला, दिस इज अल्टरनेटिंग करंट सोर्स. म्हणजे हे दोन डी जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज द फर्स्ट डी. ओके, हा पहिला डी असणार. त्याच्या समोर काय असणार आहे, या पद्धतीनं दुसरा डी असणार आहे. ओके, हे दोन डी जे आहेत ते काय केलेले असतात, एका हाय फ्रिक्वेन्सी हाय व्होल्टेज सोर्सला जोडलेले असतात. सो दिस इज अ अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग सोर्स आहे, लक्षात घ्या. आता अल्टरनेटिंग म्हणजे काय, पोलॅरिटी फिक्स्ड नसते. पोलॅरिटी टर्मिनलची फिक्स्ड नसते. डीसी म्हणजे काय असतं, डीसी करंट मध्ये पोलॅरिटी फिक्स्ड असते, एसी मध्ये पोलॅरिटी फिक्स नसते. म्हणजे हा सुरुवातीला पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह असणार. ओके, फर्स्ट हाफ सायकल मध्ये. नेक्स्ट हाफ सायकल मध्ये हा निगेटिव्ह आणि हा काय होणार आहे, पॉझिटिव्ह. अशी पोलॅरिटी कंटिन्युअसली चेंज होते. आणि किती वेळा चेंज होते, तर फॉर एक्झाम्पल 50 हर्ट्झचा जर सोर्स असेल, 50 हर्ट्झचा जर सोर्स असेल, तर सेकंदाला 50 टाइम्स प्लस मायनस ते होत असते. सेकंदाला 50 टाइम्स प्लस आणि 50 टाइम्स मायनस होतंय प्रत्येक डी. लक्षात घ्या, ठीक आहे.
तर इथे जे 2 डीज आहेत ते एका अल्टरनेटिंग सोर्सला कनेक्ट केलेले आहेत, ज्याची फ्रिक्वेन्सी व्हेरी हाय आहे, म्हणजे 50 हर्ट्ज नाही, लक्षात घ्या. ती कदाचित 10 मेगा हर्ट्ज वगैरे फ्रिक्वेन्सी असते याची, ऑफ द ऑर्डर ऑफ 10 मेगा हर्ट्ज. मेगा हर्ट्ज मध्ये फ्रिक्वेन्सी असते, लक्षात येते. 10 मेगा हर्ट्ज म्हणजे सेकंदाला, ओके. 10 मेगा हर्ट्ज म्हणजे किती होणार बघा. मेगा मीन्स 10⁶. 10⁶ म्हणजे 10 लाख, बरोबर आहे ना. 10⁶ म्हणजे 10 लाख. 10 मेगा हर्ट्ज म्हणजे काय होणार आहे, 1 crore. तर 1 crore सेकंदाला एवढं प्लस मायनस ते होत असतं. 10 मेगा हर्ट्ज फ्रिक्वेन्सीचा काय केला जातो, अल्टरनेटिंग सोर्स डीज D1 आणि डीज D2 ला जोडलेला असतो. ओके, एका डी ला काय म्हणणार आपण, D1 असं म्हणणार, आणि दुसऱ्या डी ला काय म्हणणार आहे, D2 असं म्हणणार. आता हे 2 डी जे आहेत ते कुठे ठेवलेले आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटच्या मध्ये ठेवलेले आहेत. ओके, सो these 2 Ds are placed within व्हेरी स्ट्रॉंग पोल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे वर काय असणार आहे, देर इज अ नॉर्थ पोल असणार, आणि खाली काय असणार आहे, देर इज अ साऊथ पोल. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी असणार बघा, डाऊनवर्ड. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, डाऊनवर्ड, या पद्धतीने असणार आहे. दॅट इज नॉर्थ पोल टू दी साऊथ पोल. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याची डायरेक्शन या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. आणि ही सगळी जी अरेंजमेंट आहे ती काय केलेली आहे, एका स्टील टँक मध्ये, इव्हॅक्युएटेड स्टील टँक मध्ये प्लेस केलेली आहे. ओके, सो होल अरेंजमेंट इज प्लेस्ड इन इव्हॅक्युएटेड स्टील टँक. म्हणजे त्याच्यामधली पूर्ण एअर जी आहे ती काढून टाकलेली असते. ओके, टोटल एअर इज रिमूव्ड. कारण इथं चार्ज पार्टिकल जो आहे तो फिरणार आहे, सर्क्युलेट होणार आहे, आणि तो चार्ज पार्टिकल जो आहे तो इतर कुठल्याही ऍटमवर आदळला नसला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तिथं असणारे सगळे ऍटम जे आहेत, म्हणजे एअर जे आहे ते काढून टाकले जाते, इव्हॅक्युएट केलं जातं. 2 Ds म्हणजे पार्ट्स काय काय येणार बघा याचे. 2 Ds हा एक महत्वाचा पार्ट, आणि इलेक्ट्रोमॅग्नेट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट. त्याचा एक पोल वर असणार आहे, दुसरा पोल खाली असणार आहे, आणि सगळी जी अरेंजमेंट असणार आहे ते काय केलेली असणार आहे, एका स्टील टँक मध्ये एनक्लोज केलेले असणार आहे. आणि हे स्टील टँक काय असणार आहे, इव्हॅक्युएटेड असणार आहे, आतली पूर्ण एअर काढून टाकलेली असते. ठीक आहे. आता याचं वर्किंग कसं होतंय बघा. आता वर्किंग मध्ये, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जो चार्ज ऍक्सेलरेट करायचा आहे, ओके, म्हणजे कुठले चार्ज ऍक्सेलरेट करता येतात, प्रोटॉन किंवा अल्फा पार्टिकल, ओके, यासारखे जे चार्ज पार्टिकल्स आहेत, इलेक्ट्रॉन सोडून. इलेक्ट्रॉन मात्र याच्यामध्ये ऍक्सेलरेट आपल्याला करता येत नाही. ओके, प्रोटॉनला ऍक्सेलरेट करता येतं, अल्फा पार्टिकल ऍक्सेलरेट करता येतं, किंवा आयन्स एखादे असतील इतर आयन्स तर त्यांना ऍक्सेलरेट करता येतं. आता हाय व्हेलॉसिटी प्रोटॉन्स प्रोड्यूस करण्यासाठी काय करायचं लक्षात घ्या. तर इथं सेंटरला, दोन्ही डीजच्या सेंटरला, हे म्हणजे डायग्राम कशी येणार बघा. आता
आता वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन जे आहे ते या पद्धतीने आपल्याला इथं बघायला मिळेल. वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन. तर याच्यामध्ये बघा, सुरुवातीला फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रोटॉनला ऍक्सलरेट करायचं आहे, तर इथं काय करायचं आहे, हायड्रोजन गॅस जो आहे तो सेंटरला आणायचा आहे, सेंटरला हायड्रोजन गॅस सोडायचा. आता इथं स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड असतं. स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होणार, हायड्रोजन गॅस मधले इलेक्ट्रॉन निघून जातात, हायड्रोजन ऍटम मधले इलेक्ट्रॉन निघून जातात, आणि हायड्रोजन ऍटम मधला इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर काय शिल्लक राहणार तिथं, प्रोटॉन. ठीक आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला फॉर एक्झाम्पल D2 काय असेल, D1 काय असेल, सपोज पॉझिटिव्ह असेल, आणि D2 काय असेल, निगेटिव्ह असेल. कारण हे दोन डीज दिसतात का तुम्हाला, हे तर दोन डीज आहेत, D1 आणि D2. ओके, सो लेफ्ट हँड साईडचा डी जो आहे त्याला D1 म्हणणार, राईट हँड साईडचा डी जो आहे त्याला D2 असं म्हणणार. सुरुवातीला D1 काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार, आणि D2 काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. आणि त्याच्यामुळे तो चार्ज पार्टिकल काय करतो, D1 कडून D2 कडे मूव्ह करायला चालू करतो. म्हणजे सुरुवातीला हा या पद्धतीनं पहिला डी आणि हा दुसरा डी आहे, इथं चार्ज पार्टिकल ठेवला तर काय होणार आहे, D1 टू D2 कडे जायला लागणार. कारण प्रोटॉनवर काय असणार, पॉझिटिव्ह चार्ज. D1 काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि D2 काय, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. त्याच्यामुळे काय होणार, इथं ठेवलेला प्रोटॉन तो D1 कडून D2 कडे जायला लागणार. ओके, आता इथं मॅग्नेटिक फील्ड नसता तर तो स्ट्रेट गेला असता, परंतु तुम्हाला माहित आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्ज पार्टिकल मूव्ह व्हायला लागला की तो सर्क्युलर पाथनच मूव्ह होतो, आणि त्याच्यामुळे फिरून परत कुठे येणार, तो गॅप मध्ये येणार. ओके, स्ट्रेट जाणार नाही, लक्षात घ्या. D1 टू D2 जाणार, परंतु मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होणार आहे, तो सर्क्युलर पाथनं ट्रॅव्हल करणार, आणि परत कुठे येणार आहे, तो गॅप मध्ये येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंटर पासून इथं आलेला असेल. ठीक आहे, सुरुवातीला सेंटरला होता, तो आता इथं आला. त्याच्यानंतर आता ज्या क्षणी तो गॅप मध्ये आलेला असतो त्याच क्षणाला, त्या इन्स्टंटला काय होते, पोलॅरिटी रिव्हर्स होते. म्हणजे D2 जे आहे ते पॉझिटिव्ह होतं, आणि D1 जे आहे ते काय होणार आहे, आता निगेटिव्ह होणार. आता D2 पॉझिटिव्ह D1 निगेटिव्ह झाला तर तो काय होणार आहे, D2 कडून D1 कडे मूव्ह व्हायला लागणार, बिकॉज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. परंतु मॅग्नेटिक फील्ड मुळे पुन्हा काय होणार आहे, तो फिरून गॅप मध्ये येणार. म्हणजे हा फिरून असा या पद्धतीने फिरून जो आहे तो कुठे येणार आहे, परत तिथं गॅप मध्ये येणार. परत ज्या इन्स्टंटला तो गॅप मध्ये येणार त्या इन्स्टंटला लगेच काय झालेली असते, पोलॅरिटी रिव्हर्स झालेली असते. पोलॅरिटी रिव्हर्स म्हणजे पुन्हा एकदा D1 पॉझिटिव्ह आणि D2 काय झालेला असणार आहे, निगेटिव्ह झालेला असणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो काय होणार आहे, D1 टू D2 जो आहे तो मूव्ह व्हायला चालू करणार, परंतु ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड तो मूव्ह होऊन काय होणार आहे, परत गॅप मध्ये येणार. ही प्रोसेस कंटिन्युअसली रिपीट होत राहते. आता इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्याचं स्पीड काय होतं, वाढत 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 जातं. इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फोर्स मुळे त्याचं काय होणार आहे, स्पीड वाढत जाणार. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होणार, तो सर्कल मध्ये फिरत राहणार. म्हणजे जसं सर्कल मध्ये फिरत राहील तसं काय होणार आहे, त्याचं प्रत्येक रिव्होल्युशनला स्पीड जी आहे ती वाढत 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 जाणार, आणि शेवटी त्याचं स्पीड व्हेरी लार्ज होतं. म्हणजे तो डीच्या आउटर रेडियसला येईपर्यंत, ओके, दोन्ही डीच्या आउटर रेडियसला म्हणजे मॅक्सिमम रेडियसला येईपर्यंत त्याचं स्पीड ट्रिमेंडसली वाढलेलं असतं. ओके, आणि त्या स्पीडला काय होतो, तिथं मॅग्नेटिक फील्ड तिथं कट केल्यामुळं, म्हणजे ज्यावेळी डीच्या तो एंडला येणार त्याच्या बाहेर मॅग्नेटिक फील्ड नसतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तिथून पुढे तो सर्क्युलर पाथनं मूव्ह होण्याऐवजी ते काय होतो, त्या दोन्ही डीज मधून बाहेर पडतो, आणि त्याचे पुढे जे काही टार्गेट दिलेलं असेल त्या टार्गेटवर जाऊन काय होतो, कोलाइड होतो. ओके, सो इथं काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्याचं स्पीड वाढवलं जातं, आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे काय केलं जातं, त्याला सर्कल मध्ये फिरवलं जातं. सो इन दिस वे देर इज अ वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉनशी रिलेटेड बाकीचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ओके, ठीक आहे.